कैसा लग रहा है यश बा? बुंग बांग, आता तर असली मजा येणार. ऐसे ही निकल जाता हूँ. मंडळी सुप्रभात. आज आहे आपण पंढरपूरमध्ये. राईडचा आज 3रा दिवस आहे. काल आपण लॉज घेतला होता, स्टे केला इथं. आता आपण जाणार आहे दर्शन घ्यायला. सकाळचे वाजलेत आत्ता 7:45. रेडी झालोय आम्ही आणि आता निघूयात आपण. एक छोटीशी गॅलरी मस्त. ॲज ऑलवेज लोळत पडलेलं आहे. चल ना बाबा, झालं ना आता. चेकआउटचा टाईम होईल तोपर्यंत. आणि असे गिअर्स पडलेले आहेत, त्या कबडमध्ये फेकून दिलं आहे आम्ही सगळं. लेट्स गो गाईज. आमचा राईडचा ग्रुप आहे, ज्यामध्ये ग्रुपमध्ये फक्त 2च लोक आहेत. मी आणि यश. कोणी येऊ नाही येऊ, हम तो निकल पडेंगे. हम तो ऐसे ही निकल जाते. काय थंडी भरली काय? थंडीने आळस काढतो. थंड पाण्याने आंघोळ केली, शॉवर झाली, लय गार गार लागते आता. गाईज आपण निघत आहोत. लाईट कशी लागते रे? कर लॉक कर, लॉक कर होय. अरे आधी तुझ्या तर लॉक पण होईल. चला आता चाललो आपण दर्शनाला. तिथंच आपल्याला रूम मध्ये टाइम पुरा नाही आवरायला, झोपून उठायला. आणि त्याच्यामध्ये परत इथं येऊन कधी बसायचं, इतना टाइम नाही आहे हमारे पास. संध्याकाळी 6 वाजेपासून रूम मध्ये झोपलोय. थंडी वाजते. यशची माझी गाडी जबुला विथ बुलबुल. निकालो बुलबुल को. तू चालव, मी नाही चालवणार. जा बाबा. मी नाही चालवत, मी नाही. उडतोय यश टुनटुन थंडीने. मी पण. हाँ फॉग जमा झाले. साला सीट जम गया तो हमारी भी जम जाएगी. लुंगी वॉचमॅन. तिथं यात्री निवास आहे, ही वाली बिल्डिंग, पण ते बंद आहे अजून, चालू म्हणते. तू काल कुठे चेक केलं होतं? इथं येऊन चेक केलं तर बार का? अरे मग ते चंद्रभागा यात्री निवास आहे इथं लिहिलेलं आहे. मग ते काय एवढं म्हणून लिहिलंय का? 2.3 किलोमीटर जागत होतं लॉज पासून. ओ गाईज, मला TVS रायडर TVS रायडरवालीला फिटिंग येते. तर आता चालू आहे आपण दर्शनाला. हे मुख्य मंदिर, इथून मुखदर्शनाची लाईन जाते. तर आपण मुखदर्शन घेतलं आता लगेच जाऊन. आणि ही जी वर दिसते ती पूर्णपणे आहे मेन मंदिराची लाईन आहे. 4 ते 5 तास लागतील. त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आणि निघतोय आता चंद्रभागेकडं. स्टँड आहे आणि इथं टोकन दर्शन आहे डायरेक्ट. त्याला पण अर्धा 1 तास लागतोच. इथं मुखदर्शनाची लाईन. तर आता निघूया आपण. पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी असेही म्हणतात. हे जे मंदिर असते ते द्वारकाधीश टेम्पल आहे. आता आपण खाली जाऊया, इथल्या मंदिरात दर्शन घेऊया. पंढरपूरमधील पुंडलिक मंदिर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे, जिथे संत पुंडलिकाने विठ्ठलाला आपल्या आईवडिलांची सेवा संपल्यावर विटेवर थांबण्यास सांगितले.
म्हणून विठ्ठल आजही तिथे कमरेवर हात ठेवून उभा आहे असे मानले जाते. हे मंदिर चंद्रभागा नदीच्या काठावर असून येथे भक्त दर्शनासाठी येतात. पंढरपूरची वारी पुंडलिक भेटीशिवाय पूर्ण होत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर दर्शन झालंय, आता निघूया आपण लॉजवर. ब्रेकफास्ट करून निघूया. गर्दी खूप होती त्यामुळे मुखदर्शन घेतलेलं आहे. साधारण 4-5 तास गेले असते आरामात जर आतमध्ये गाभाऱ्याच्या इथं जाऊन दर्शन घ्यायचं असतं तर. त्यासाठी मुखदर्शन घेतलं आणि निघाले आता. तर दर्शन वगैरे करून आलो आहे, टँक फुल केली बाईकची आणि आता ब्रेकफास्ट करूया जोगेश्वरीमध्ये मिसळ खाऊ. गाईच पंढरपूर फिरून झालेलं आहे आपलं. आता जायचं लॉजवर, 2 तास आराम करायचा. पंढरपूर का दर्शन करके फिर से आके सो गया है. तर गिअरअप झालो आपण, आता निघतोय आपण पंढरपूरमधनं. आता इथून डायरेक्ट आपण भिगवणच्या बर्ड सँच्युरीला जाणार आहे फ्लेमिंगोज पाहायला. त्यानंतर ना आता गाडी वगैरे बॅग वगैरे लावली आहे. प्रॉपर गिअरअप झालो आहे. इथं माझी गाडी आहे जबुला, यश की बुलबुल और हे यश है चुलबुल. तर चला आता निघूया भिगवणच्या बर्ड सँच्युरीला. आत्ता आपण आलो आहे भिगवणच्या वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे तिथे. हा पॉईंट तुम्हाला गुगल मॅपला दिसेल. तर हा बॅक साईडला व्ह्यू आहे. तर इथं दादा भेटला आपल्याला, प्रमोद दादा म्हणून. तर इथं कॅम्पिंग पण करू शकता आणि आता छोटीशी बोट राईड करणार आहे. कैसा लग रहा है यश बा? बुंग बांग. आता तर असली मजा येणार आहे सांग. फक्त ऊन नसलं पाहिजे मग. तर आत्ता आपण चाललो आहे राईडला. आता बाईकची राईड झाली, तिथं गाड्या लावल्यात बघा, आणि आता बोट राईड चालू आहे. असंच दिसतंय स्क्रीन मागच्या बॅकमध्ये. ऐसे ही निकल जाता हूँ. भिगवण पक्षी अभयारण्य जे उजनी धरणाच्या काठावर आहे, हे स्थलांतरित पक्षी विशेषतः फ्लेमिंगो आणि वन्यजीव छायाचित्रणासाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान पक्ष्यांची संख्या खूप वाढते. इथे बोटिंग, पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफीसाठी उत्तम संधी असून स्थानिक गाईडही उपलब्ध आहेत, ज्यामुळे हे पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. शांत झाले, उडत नाही आता. म्हणतील ना आता नका आपण निघालो. आता बघा साईडला तुम्हाला फोटो ब्लॅक येतील ना. पहुंच गए. तर बोट राईड वगैरे झाली. भरपूर असे पक्षी आहेत. कर्नाळा बर्ड सँच्युरीपेक्षा पण जास्त आहे तुम्हाला पक्षी पाहायला पाहिजे, खतरनाक आहे. तर इथं ते टेंट वगैरे सगळे त्यांची प्रोव्हिजन आहे. इथं आता सीझन चालू होईल 20 तारखेपासून असं सांगितलं. तर आपण 31 पर्यंत आपण पण येऊया जानेवारी फर्स्ट वीकमध्ये बर्ड्स पाहायला.
भरपूर आहेत वेगवेगळे. जिथं बघावं तिथं आता इथं म्हणलं तरी पण 3 पक्षी आहेत. तिथं पलीकडे इथं 2 दिसत असतात, इथे एक उभं आहे. वेगवेगळे आहेत तिन्ही पण. भरपूर असे पक्षी पाहायला भेटतात आहे. तर आपण नेक्स्ट टाइम पुन्हा येऊ. आता निघूया, आपण लंच करूया आणि जाऊया मग डायरेक्ट पुण्याला. तो पक्षी बघ ना, तो ते येल्लो पण आहे बघ. खूप पक्षी पाहायला भेटतात. हे बघा ब्लॅक कलरची चिमणी, इथं पण ते बघ वरती एक गेला. लेट्स गो. तर भिगवणच्या पुढं दौंडच्या अलीकडं थांबलो आहे आता आपण लंचसाठी. 90 किलोमीटर समथिंग राहिले आता पुणे. लंच करून निघणार आहोत पुढे डायरेक्ट. मग नॉन स्टॉप पुण्याला लागली होती. पंढरपूरमधनं डायरेक्ट भिगवणला थांबलो. इथून लंच करून डायरेक्टली पुण्यासाठी. तर इथं पसायदान हॉटेलमध्ये थांबलो. बघूया आता थोडं जेवण केल्यावर सांगतो पसायदान. इस आदमी को पहचानते हो क्या? तर जेवण केलं आता आपण इथं हॉटेलमध्ये. मस्त हॉटेल आहे, जेवण पण मस्त होतं. गिअरअप झालो आहे परत आणि आता निघतोय आपण पुन्हा पुण्याच्या दिशेने. पहिला 1.5 तासाचा रस्ता, एक 80-90 किलोमीटर असेल. 1.25 तासात आपण घरी असू. तर चला, ही सिरीज कशी वाटली मला नक्की सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.